शेअर मार्केटमध्ये मेजॉरिटी लोकांचं नुकसान का होतं याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मुंग्या असतात की नाही, मुंग्या, त्यांच्यामध्ये एक घटना बरेचदा बघायला मिळते. मुंग्यांचं असं एक चक्र तयार होतं आणि सगळ्या मुंग्या त्या चक्रामध्ये गोलाकार फिरत बसतात. असं का होतं याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे. ज्यावेळेला पहिली मुंगी एखादं भक्ष्य, एखादं जेवण तिला मिळतं तेव्हा ते जेवणाकडे जाते, तेव्हा ती स्वतःच्या मागे एक फेरोमोन्स नावाचं द्रव्य सांडत सांडत जात असते. आणि या फेरोमोन्सच्या वासामुळे इतर मुंग्यांनाही कळतं की इकडे काहीतरी खायला आहे. त्यामुळे त्या द्रव्याचा जो काही पाथ आहे त्या पाथवर सगळ्या मुंग्या ट्रॅव्हल करतात. आता होतं काय, ही जी पहिली मुंगी आहे तिची कधी कधी दिशा चुकते. समजा सरळ जाण्याच्या ऐवजी ती डावीकडे वळली तर काय होईल, तिचं जे फेरोमोन्सचा पाथ आहे तो चुकेल आणि ती स्वतः तिच्याच पाथच्या वासामुळे त्या चक्रामध्ये अशी फिरायला लागेल आणि सगळ्या मुंग्या तिच्या मागे त्या चक्रामध्ये फिरायला लागतात. तर हे होतं, याचं कारण आहे कळपाची मानसिकता. ही शेअर मार्केटमध्ये पण आपल्याला बघायला मिळते. शेअर मार्केटमध्ये पण असंच होतं की बरेच लोक म्हणतात हा शेअर घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे, एक असं युफोरिया तयार होतो आणि त्या नुसत्या युफोरियाच्या मागे सगळे लोक पळत पळत जाऊन तो शेअर खरेदी करायला लागतात. आणि ह्या प्रॉब्लेममुळे लोकांचं नुकसान शेअर मार्केटमध्ये होत असतं, असा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव सांगतो. असं नुकसान होऊ नये हे जर का आपल्याला हवं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, कळप काय करतो ह्याच्याकडे न बघता आपण त्या कंपनीच्या फंडामेंटलचा अभ्यास केला पाहिजे की कंपनी नेमकं काय करते, व्यवसाय काय आहे आणि ही जी काही बातमी बाजारात फिरते भले काही असो, ती बातमी खरंच खरी आहे का, का लोक उगाच पळापळ करतात हर्ड मेंटॅलिटीमुळे. याचा आपण विचार जर का केला आणि अभ्यास जर का केला तर आपलं नुकसान आपण शेअर मार्केटमध्ये टाळू शकतो आणि एक चांगला फायदा मिळवू शकतो. त्यामुळे अभ्यास करत राहा, कंपन्यांचं फंडामेंटल स्टडी करा, म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही.